शरण धरू, नाही तरी संसारो जाईल रया. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया. विषयाचे समसुख बिगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे, स्वप्नीचे चेले जाईल रया. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया. विठ्ठल विठ्ठला 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 निवडलेला अभंग माऊली ज्ञानोबारायांचा. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे बाबा, का शक्यतो कीर्तनकार नाथबाबांचं, जगद्गुरु श्री तुकोबारायांचं आणि लईच झालं तर नामदेव महाराज जनाबाईचा एकच अभंग प्रसिद्ध आहे, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. हे अभंग शक्यतो आपण घेतो, पण ज्ञानोबारायाचं वाङ्मय यापासून जरा दूर राहिलं. निवृत्तीनाथ दादाचं वाङ्मय समाजासमोर येत नाही आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा अभंग निवडला. आता बघा, हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे का बाबांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष होतं. का वर्ष श्राद्ध करायचं? वर्ष श्राद्धाच्या दिवशी कुठला विधी कर्म केलं पाहिजे, मनुष्यानं जीवन जगत असताना कसं जगायचं, माणसाच्या जीवनामध्ये मृत्यू कशा पद्धतीनं आला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपला उत्तरक्रिया कशा पद्धतीनं करावा, हे चिंतन मांडण्याकरता हा अभंग निवडलाय. बघा, तसं जर पाहिलं तर हा प्रपंच खोटा आहे. यातलं काही सोबत येणार आहे आपलं ज्ञानोबा वर्णन करता. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, का व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. हे माया ये रे चार, हरी विन माया ये रे चार, हरी विन हरी मुखे मना, 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 लटिका व्यवहार सर्व संसार, माया ये रे चार, हरी विन माया ये रे चार, हरी विन हरी विन हरी विन हरी विन. माऊली ज्ञानोबा वर्णन करता. लटिका व्यवहार सर्व हा संसार अन वाया येरझार हरिवीन. हरी सोडून या जगतामध्ये सगळं खोटे. यातलं आपल्या सोबत कोणी येणार नाही महाराज. प्रपंचामधलं, प्रपंचातली माणसं प्रेम करता बाबा कुठपर्यंत, अशोक बाबा, जोपर्यंत आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो, जोपर्यंत आपल्या ताब्यात तिजोरीच्या चावे, जोपर्यंत आपल्या ताब्यात जमीन जुमला आहे, तोपर्यंत आपलं लय वजन राहतं महाराज. पण एकदा घरात तुम्ही पैसे आणायचे बंद करा, कोणी आपल्याला आपल्यावरती म्हणजे हे सगळं प्रेम कसं आहे, खोटं प्रेम आहे, बरोबर का नाही? काहीतरी भेटतं म्हणून प्रेम करता. मी नेहमी सांगत असतो बघा, ही जुनी मंडळी, तुमच्या कमरेला चाव्या असू द्या तिजोरीच्या, तुमच्या नाव सातबारे उतारे राहू द्या, आणि बाबा बुलेटो घरी येऊ द्या. बाबा बुलेटो घरी आल्यानंतर सर मग सुनबाई सांगते नातवाला, पप्या शांत बस, बाबाला नाव सांगल. बाबाचं किती वजन असतं, बाबाला चहा काय, बाबाला पाणी काय, बाबा बाबा कुठपर्यंत, जोपर्यंत सातबारे उतारे नावावर आहे तोपर्यंत. एकदा का सातबारे उतारे बाबाच्या ताब्यातून गेले आणि बाबाला काठी दिसत नाही, रस्ता दिसत नाही, बाबा बसले कोपऱ्यात, मग मुलाला नातवाला धाक दाखवते, शब्द बदलतात. जोपर्यंत तिजोरीच्या चाव्या ताब्यात तोपर्यंत म्हणती बाबाला नाव सांगल, पण तिजोरीच्या चाव्या आपल्या हातातून गेले का मग सुनबाई म्हणती, पप्या हाड यू शांत बस, नाही तो कोपऱ्यात
बोकडी आहे नाही का, म्हणजे रूपांतर कशात झालं, बोकडीमध्ये, बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणून बघा, आपल्या जीवनामध्ये या प्रपंचामध्ये गुंतून राहू नका. कारण प्रपंचाची गोष्ट अशी आहे बाबा, का प्रपंचामध्ये जसजसं आपल्या जीवनामध्ये वय वाढत जातं तसतशी आपली किंमत काय होते, कमी कमी होते. आणि परमार्थामध्ये जसं जसं वय वाढत जातं तशी तशी किंमत सुद्धा काय होते, वाढत जाते. म्हणून आपली किंमत वाढावी या करताना गोड परमार्थ करा. प्रपंच करायचा नाही असं नाही, असोनी संसारी शिवा वेगू करे आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. प्रपंचात राहून न राहिल्यासारखा प्रपंच करा, लय प्रपंचात उतरू नका नाही का. नाही आता, कारण तुम्हाला वाटतं आपल्या पुढच्या पिढीनं प्रपंच जरा नीटनेटका करावा, सुधरून करावा, पण ते ऐकण्याच्या स्थितीत नसतात. तुम्ही कशाला उगाच सांगत बसता नाही का. आता जुनी आज्या बघा, घरात बसल्या ना गपचूप बसणारच नाही. सुनबाईला तेलच काऊन जास्त टाकलं, तो एवढाच मसाला काऊन टाकला नाही का, किती टाकू दे, तू काल पंचित करून राहिली नाही का. नाही, काही काहीच्या सुनाय अवघडच राहत्या, पाठीभर मसाला चव नाही कशाला नाही का, अवघड राहतं मारा. आणि तुम्ही गागता म्हणजे तुमच्या डोक्यात तुम्हाला त्यांना बोलावं असं वाटत नाही. पण या जुन्या आज्यांनी फार गरिबी पाहिलेली मारा, लोकांच्या शेतामध्ये राबून पोट भरलेले, बरोबर, एका टायमावरती राहिलेले, 4-4 दिवस उपाशी काढलेले. त्याच्यामुळे आता किती श्रीमंती आली तर जुन्या लोकांची म्हण आहे, गरिबी आली तर लाजायची नाही, आणि श्रीमंती आली तर उन्मत्त व्हायचं नाही. आता शब्द जरा अवघड मी काही वापरीत नाही नाही का, तुम्हाला कळलं ते नाही का. आणि म्हणून त्यामुळे जुन्या आज्या म्हणतात, आता श्रीमंती आली असेल पण सुनबाई म्यालय असे दिवस काढले, म्यालय काढले, पण आता पोरायचं परपंच आहे ना, करू दे, तू गण चांगली सांगते पण सुनबाई नाही पटत, काल पंचायती करते. आणि लय तुम्ही वटवट लावली ना, आता निवृत्त नाही झाले प्रपंचातून, मग सुनबाईचं काही नाही. सुनबाई कोणते पाहुणे येऊन रावळे येऊ, आणि मग सुनबाई पाहुण्याला गरण सांगते, आमच्या त्यानं नुसतं डाचकं चालू, नुसतं तिच्या तोंडाला काही रोग व्हायना. मग असं होऊ नये या करता खऱ्या अर्थानं प्रपंचामध्ये शेवटच्या कालावधीमध्ये तरी आपण भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. कारण संत महात्मे म्हणता, राज्य टाकून गेले पुढे ते का वेडे म्हणावे. अरे राज्य सोडून गेले. जड भरताच्या जीवनामध्ये काय कमी आहे बाबा, अनेक पत्न्या आहेत जड भरताच्या जीवनामध्ये. तसं तर शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, भरत राजाला बाबा 700 पत्नी आहे, बरोबर आहे का नाही, 700 पत्नी आहे, ऐश्वर्यवान श्रीमंत राजा, सुवर्णाच्या सिंहासनावरती बसणारा, आणि राजा आहे भरत, इतका श्रीमंत आहे, 700 पत्नी. आता पूर्वीच्या काळात बायका जास्त राहत होत्या, तुम्ही काय त्या भानगडीत पडू नका. असं होतं पूर्वीच्या काळात, का एखादा राजा युद्धाला गेला तिकडे विजय प्राप्त केला, दुसरं लग्नच करून येत होता. कारण पहिली राणी सनई करीत होती. तुम्ही काही दुसऱ्या लंगरण्याच्या भानगडीत पडू नका. पहिल्या काळामध्ये राजानं दुसरं युद्धाला गेलं, दुसरं लग्न केलं तरी बायको सहन करीत होती. पूर्वीची राणी, आताची राणी दुसरी बायको नाही, तिनं कोबीच गाड्या सांगेलच ना, फ्लावर आणला तरी ती डोक्यात घाली देता का आला दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडा द्या नाही का. पण बघा भरत राजाच्या जीवनामध्ये, भरत राजानं त्याग केला आणि वनामध्ये गेले. काय कमी भरताच्या जीवनामध्ये, नवनाथ ग्रंथामध्ये बघा, गोपीचंद नावाच्या राजाच्या जीवनामध्ये 28 पत्नी आहेत. पण 28 पत्न्यांचा धनी असणारा त्याची आई, तिचं नाव आहे मैनाकिनी. मैनाकिनी त्या ठिकाणी, मैनावतीनं त्या ठिकाणी मानव राजा. एक दिवसाचा प्रसंग आहे, गोपीचंद राजा स्नान करतोय, अनेक पत्न्या त्याला चंदन उठणं त्या ठिकाणी लावताय, आणि वरच्या महालामधून गोपीचंद राजाची आई बघते, आणि आईच्या डोळ्यामध्ये आसवाच्या धारा लागल्या, आणि आईच्या डोळ्यामधलं आसवाचा थेंब गोपीचंद राजाच्या अंगावरती पडलं. हे कोणाच्या तरी डोळ्यातले अश्रू आहे, हे कोणाच्या तरी जीवनामध्ये दुःख झालेलं आहे. कोणाला दुःख झालेलं असलं पाहिजे, वरती पाहिलं तर हे तर आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू आहे. आईकडे गेला राजा, आई बोल, तुझ्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहिलं असेल तर सांग, मी त्याचे डोळे काढून तुझ्या हातात देतो. आई, तुला कोणी वाईट बोललं असेल तर त्याची जीभ काढून देतो. आई, तुझ्याकडे एखाद्यानं बोट केलं असेल ना, त्याचा हात काढून देतो. आई, तू सांग फक्त, मी तुला कोणामुळे त्रास झाला असेल त्याला लागेल ती शिक्षा देतो. बाळा, मला त्रास दुसरं कोणामुळे नाही रे, मला त्रास तुझ्यामुळे होतोय. म्हणले माझ्यामुळं? मी काय त्रास दिला? अरे तू त्रास नाही दिला, हे तुझं सगळं दुःख बघून मला त्रास होतोय. दुःख? आई मला कसलं दुःख, मी राजा आहे, एवढ्या 28 पत्न्या आहे, रोज चंदन उठण्यानं स्नान करतो. म्हणले ती काय आपल्यासारखं होतं का, रोजच संतूर साबण नाही का, सुंदर संरक्षण कवच लाईक बॉय असं नव्हतं नाही का. मग ते गोपीचंद राजा चंदन उठणं लावून
ते काय फक्त दिवाळीलाच नाही का उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ मग आयुष्यभर का बिगर आंघोळीचा राहतो काय तू नाही का. पण बघा गोपीचंद राजाच्या जीवनामध्ये रोज चंदन उठणे. आई काय कमी ग, रोज चंदनाचं उठणं बाळा. हे ऐश्वर तुझ्या सोबत येणार नाही, हे सगळं नाशिवंत आहे, हे मायावी आहे. मग तुझ्या सोबत जे येणार आहे ना बाळा, ते तुझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तू कमव, कारण हे सगळं खोटं आहे. आईच्या सांगण्यावरून नंतर स्वतःची पत्नी आहे लुमावंती नावाची राणी, पट्ट राणी आहे, तिच्या दासीनं पाहिलं आणि तिला असं वाटलं. तिनं त्या लुमावंती राणीला सांगितलं, आईचा तुमच्या पतीचा असा नाही असा संवाद झालाय, त्याग करणार आहे राज्याचा तुमचा. त्यावेळेला खोटं नाट्य सांगून जालंधरनाथांना पुरून दिलं. आणि नंतर जालंधरनाथांना ज्या वेळेला कानिपनाथांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाहेर काढलं, त्यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि गोपीचंद राजानं राज्याचा त्याग केला. मला मुद्दा हा मांडायचा आहे. खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळामध्ये एवढे मोठे राजे होऊन गेले, पण शेवटच्या कालावधीमध्ये त्यांनी त्याग केला. याला कारण आहे, आपल्या सोबत या प्रपंचामधलं काही येणार. आपण येताना सुद्धा जसं रिकाम्या हाताने आलो तसं जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जाणार आहे. मारा म्हणता क्या ले क्या आया बंदे, क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. 2 दिवसाचा आयुष्य रिकाम्या हाताने आलो तसं रिकाम्या हाताने जावं लागणार आहे. महानवरदेव कशा करता दिला, याचं साध्य काय, मनुष्यानं ते जाणून घेतलं पाहिजे. याचं साध्य काय. कबीरदास महाराज म्हणतात, औट हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह भगवान ने तुझ दिया. ओ खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया, कि भज मन नारायण, भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण. ओ औटात का मानव देह भगवान ने तुझ दिया, हो औटात का मानव देह भगवान ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, तो भज मन नारायण, तो भज मन नारायण. अरे त्या नारायणाचं चिंतन कर, कारण हे सगळं खोटं आहे. कशा पद्धतीने खोटं आहे. आमचे गुरुवर्य माऊली बाबा मला पाठामध्ये गोड उदाहरण सांगायचे. हे जगत कशा पद्धतीने खोटं आहे म्हणजे काय झालं. फार पूर्वी एकदा कानपूरला त्या ठिकाणी एक प्रदर्शन भरलं. जसं आपल्याकडं कृषी प्रदर्शन असतं, असे वेगवेगळे मेळावे प्रदर्शन असतात, तसं कानपूरला प्रदर्शन भरलं महाभारताचं. म्हणजे आता पाठीमागं त्या ठिकाणी घडलेली घटना आहे. महाभारताचं प्रदर्शन दाखवायचं म्हणजे काय करायचं, महाभारताच्या काळामधील जेवढे काही पार्ट आहे ते तयार केले, पुतळे तयार केले त्यांचे, धर्मराजाचा, नकुलाचा, सहदेवाचा, दुर्योधनाचा, दुःशासनाचा, द्रौपदी मातेचा. जणू काही सगळ्यांना महाभारताचं दर्शन घडवायचं. आणि म्हणून बरेच जण त्या ठिकाणी यायचे आणि ते दर्शन घ्यायचे. ते आता धर्मराजाचा काय होता पुतळा, पण चालते बोलते धर्मराजे वाटायचे. तिथं आल्यानंतर लोकांनी हात जोडायचे. काय धर्मराजाचं जीवन होतं, हात जोडायचे. अर्जुनाकडे गेले का ते अर्जुनाच्या हातात बाण असा पुतळा. काय शरसंधानामध्ये पारंगत होते म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाची वाह करायची, नकुल सहदेवाची वाह करायची. भीमदादाकडे गेले का म्हणायचे भीमदादा गदायुद्धात काय पारंगत होता. आणि दुर्योधनाकडे गेला का म्हटले हालहीच अवघड होता नाही का. या बाकीच्यांची वाह करायची. आणि दुःशासनाचं असं दाखवलं होतं तो द्रौपदी मातेचं वस्त्र हरण करताना.
असा पुतळा तयार केला होता. मग लोकाला भावच मारा, ते लोक तिथे जायचे, अर्जुनाचं धर्मराजाचं वाहवा करायचे, आणि दुःशासनाचं वस्त्र हरण करताना द्रौपदी मातेचा जो पुतळा होता त्याला काय करायचे, पायातून चप्पल काढायचे आणि त्या पुतळ्याच्या आणायचे. याला कळतं का म्हणले, एका माता मौलीचा हा वस्त्र हरण करतोय, याच्या याला हा काय सण खातो का काय म्हणले, याला काही श्री कळत नाही, काहीच कळत नाही, त्याला आई बहीण कळत नाही, याची घरी काही आई बहीण आहे का नाही. चपला काढायचे, दनादन ते पुतळ्याचे आणायचे. आता मला सांगा, अर्जुनाच्या धर्मराजाच्या पुतळ्याची वावा करताय ती त्यांच्यापर्यंत पोहोचते का? नाही. आणि दुःशासनाच्या पुतळ्याला जे हाणताय ते त्याला लागतंय का? नाही. कारण ते पुतळे कसे खोटे, ते पुतळे जसे खोटे आहे तसं हे जगत खोट आहे, यातलं सोबत काही येणार नाही. पण ज्ञानोबा म्हणता, एक काम करा, यातलं आपल्या जीवनामध्ये जरी काही सोबत येणार नाही, पण नरदेह कशा करता दिलाय, हा नरदेह इतका पवित्र, हे जगत जरी खोट असेल पण या खोट्या जगतामध्ये एक सत्य भगवान परमात्मा आहे, आणि त्या सत्य भगवान परमात्म्याच्या शरणागतीनं जन्म मरणाची अर्जार चुकते, आणि त्याच्याकरता हा नरदेह दिला. म्हणून त्या देवाची शरणागती करा, आणि नाही जर शरणागती केला तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं या प्रपंचामध्ये जन्माला येऊन आपण जर खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याची शरणागती नाही केली तर आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन वायाला जाईल. ते वायाला जाऊ नये याकरता हा देह भेटल्यानंतर भगवान परमात्म्याची शरणागती करा. अभंगाचं पहिलं जे चरण. साथे आलिया ओळंगाचा रंग वाह बाबा, क्या बात है. जे साथे आलिया ओळंगाचा रंग रो 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 नाहीतरी संसार जाईल लया, नाहीतरी संसार जाईल लया, काहीतरी संसार जाईल लया, काहीतरी संसार जाईल लया. कवनाचे माय बाप है, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप है, कवनाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत. बाबन करत एकदा जोरदार टाळी वाजवा. आता काय झालं माहितीये का, हे झाले नवनाथ महाराज आणि ते झाले नवनाथ महाराज, त्याच्यामुळे आता दोन्ही एकत्र झाल्यामुळं आता काही विषयच नाही, नाही का. म्हणले द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांची परीक्षा बघण्याच्या हेतून तो मासा अटकवलेला आहे, पण कोणत्या का कारणानं मासा अटकवलेला हे लक्षात राहू द्या, नाही का. आणि म्हणून असा मासा त्या ठिकाणी अटकवला, आणि मासा अडकवल्यानंतर पहिल्यांदा धर्मराजाला त्या ठिकाणी बोलवलंय, अगदी दुर्योधन दुःशासन सगळ्यांना बोलवलं. पहिल्यांदा दुर्योधनाला बोलवलं. आता पण होता वरती, खाली पाण्यात पाहायचं, आणि कागदी मासा त्या ठिकाणी अडकवलाय झाडाला, त्याचा त्या ठिकाणी डोळा उडवायचा. मग दुर्योधनानं बाण घेतला आणि असं वरती धरला आणि खाली पाण्यात पाहायला लागला. द्रोणाचार्याने विचारलं, बाबा तुला काय दिसतं पाण्यामध्ये? त्यावेळेला सांगितलं, म्हणले मला तो मासा दिसतो. म्हणले अजून? मला ज्या झाडाला टांगवलं ते झाड दिसतं, अजून त्याच्यावर चिमणी आणि कावळ्यान सगळे दिसू राहिले म्हणले, नाही का. त्यावेळेला आता द्रोणाचार्य हसायला लागले, म्हणजे खरं सांग काय दिसतं? त्याला राग आला. त्याला वाटलं माझे पिता जन्मता आंधळी आहे आणि म्हणून हे मला हसत असले पाहिजे. ते म्हणले, का हो, माझ्या बापासारखं मला आंधळ समजत काय? मला आंधळ समजत म्हणले, सगळं दिसून राहिलं, झाड दिसतं, मासा दिसतो, त्याचा डोळा दिसून राहिला, पक्षी चिमण्या बिमण्या ती गाडी वाजवते ती दिसून राहिली म्हणले. म्हणले बरोबर नाही का. म्हणले हान बाण. आता त्याला जर एवढं दिसून राहिलं तर तो बाण डोळ्याला लागल का मला सांगा बरं. तो बाण वेगळीकडे निघून गेला. दुःशासनाला त्याला विचारलं, त्यालाही काही, मला ना झाडं दिसून राहिल्या, त्याच्या फांद्या दिसून राहिल्या, त्याला लागलेली फळं दिसून राहिली, काही सगळ्यांनी
धर्मराजाला विचारलं, धर्मराजानं सुद्धा तेच उत्तर दिलं. नंतर मात्र अर्जुनाची बारी आली आणि अर्जुनाला विचारलं, बाबा तुला काय दिसतं सांग. त्यावेळेला सांगितलं, गुरुजी मला माशाचा डोळा दिसतोय. अर्जुना तुला मासा नाही दिसत? नाही बाबा. तुला झाड नाही दिसत? नाही बाबा. तुला चिमण्या पक्षी काहीच नाही. मला फक्त माझं साध्य डोळा आहे ना, तेवढा डोळाच दिसतो. म्हणले मग धर नियम धरला आणि बरोबर मात्र लक्ष मात्र त्या डोळ्याकडे असल्या कारणानं त्या डोळ्याचं छेदन केलं आणि द्रौपदी मातेचं पण अर्जुन त्या ठिकाणी जिंकला. आता मला सांगा, जो मासा दुर्योधनाच्या वेळेला आहे, धर्मराजाच्या वेळेला आहे, दुःशासनाच्या वेळेला आहे, तोच अर्जुनाच्या वेळेला आहे. पण बाकीच्यांनी लक्ष फक्त डोळ्याकडे दिलं का? फक्त झाडं पाहून राहिले, पाणी पाहून राहिले, पक्षी पाहून राहिले, त्याचा परिणाम त्या लक्ष साधत आलं का? नाही. पण अर्जुनाला सगळं असताना सुद्धा फक्त साध्य तेवढा डोळा दिसत होता, त्याचा परिणाम त्याचं साध्य झालं. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आजूबाजूला हे वृक्ष वगैरे हे म्हणजे हे सगळं दिसत असेल का, हे माझे काका, हे माझे मामा, हे सगळं मायावी आपल्याला दिसत असेल, पण आपलं साध्य जर देवाचे चरण आहे तर प्रपंच करा. आजूबाजूला जरी सगळं असेल पण साध्य मात्र देवाचे शरण ठेवा, आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार होईल. विठ्ठल कारण हा नरती आपल्या जीवनामध्ये आपल्या उद्धार करत आहे. आणि फार कमी कालावधी, कोणाच्या जीवनात कधी जावं लागेल काही सांगते तर काही क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये कधी आपल्या जीवनामध्ये डोळ्याची पापणी हलवण्याकरता तरी जास्त कालावधी लागतो, एवढा सुद्धा कालावधी प्राण जाण्याकरता लागत. मला सांगा, इथं बसलेल्या पैकी तुम्ही सगळे पुरुष मंडळ, माता माऊल्या, तुम्हाला प्रत्येकाला एवढी तरी गॅरंटी आहे का आपण बाबांच्या श्राद्धाचं कीर्तन ऐकून घरी जाऊ? एवढी तरी एखादा सांगा, बा महाराज मी गॅरंटीनं घरी जाईल, मी गॅरंटीनं मला घरी जाईपर्यंत काही होणार नाही, एवढा तरी विश्वास आहे का? नाही. कारण काळा पुढं कोणाची सत्ता चालत नाही. काळासारखं क्रूर जगाच्या पाठीवर कधी, आता तुमचं ऐकणाऱ्याचा भरोसा नाही, काही सांगणार आज नामर याचं काही नाही. आता मी लय तुमच्या समोर आता टमाटामा बोल राहिलो, पण तुम्हाला थोड्या वेळानं फोन सुद्धा येऊ शकतो, काय ऋषिकेश महाराज गेले नाही का, तसं काही जाणार नाही. मी अजून लय श्राद्ध धरून ठेवलेली नाही का. पण बघा, जावं लागलं. आपल्या अगोदर जसे अनेक जण गेले तसं आपल्याला आपल्या अगोदर कोण कोण गेलं महाराज म्हणतात. आता मेला पंजा मेला बाप्पा मसण गेला, देखत देखत नातू बंधू तोही कैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही कैसा झाला. आला मेला पंजा मेला बाप्पा मसण गेला, देखत देखत नातू बंधू तोही कैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही कैसा झाला. आता मेला पंजा मेला बाप्पा मसण गेला, बाप्पा मसण गेला, देखत देखत नातू बंधू तोही कैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही कैसा झाला. पंजा मेला बाप्पा मसण गेला, देखत देखत नातू बंधू तोही कैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही कैसा झाला. बाबा जे म्हणतात त्यांना म्हणू द्या, कारण फक्त पुरुषांना जीव काढल्यानंतर तो कशाला दुसरं प्रमाण देईल नाही का. म्हणून म्हणले आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. जसा आपला आजा गेला, पंजा गेला, बाप गेला, तसं आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये जावं लागणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं म्हणले उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. आपल्या पाठीमाग काळाची भली मोठी त्या ठिकाणी भीती लागलेली आहे. आणि काळासारखं क्रूर, काळाच्या जीवनामध्ये दयामया नाही. आपल्या जीवनामध्ये काळासमोर कोणाची सत्ता चालत नाही. जिथं आपल्याला ठरलेलं आहे तिथं जावं लागणार आहे. कोणी किती मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करा, आपल्या जीवनामध्ये पण प्रत्येकाला जावंच लागतं. ज्या जागेवरती, ज्या काळात, ज्या वेळेत, ज्या ठिकाणाला मृत्यू ठरला ना, तिथं होणार म्हणजे होणार. तुम्ही किती मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करा, बघा ज्या जागेवरती मृत्यू ठरलेला आहे तिथं कसा आपला मृत्यू होतो म्हणजे होतो. आमच्या गुरुवर्या माऊली आम्हाला पाठामध्ये गोड उदाहरण सांगायचे. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, एकदा एक ज्योतिषकार होते, फार मोठे विद्वान होते. ज्योतिषशास्त्र फार पवित्र आहे, ते काही अंधश्रद्धा नाही. आता अंधश्रद्धा वेगळी आणि श्रद्धा वेगळी आहे बाबा. बघा काही काही आता ते इकडं दुसरीकडे ते बघतात, बमवती ठोकेन, ती अंधश्रद्धा.
पण ज्योतिषशास्त्र हे श्रद्धा आहे. आणि म्हणून ते ज्योतिषकार दुसऱ्याचं भविष्य वगैरे त्या ठिकाणी बघायचे. असं करता करता एकदा ज्योतिषकारांना असं वाटलं आपण लोकांचं भविष्य पाहतो. म्हणले सर, म्हणले आपलं कोण पाहिलं? म्हणले आपलं एकदा पाहून घ्या. त्यांनी स्वतःचं ज्योतिष पाहिलं आणि मग स्वतःचं ज्योतिष त्या ज्योतिषकारांनी पाहिल्यानंतर स्वतःचं भविष्य पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपला मृत्यू कशाने होणार आहे. म्हटले का पाण्यामध्ये, पाण्याच्या जवळ आपण गेलो का पाण्यामध्ये जो मगर नावाचा प्राणी असतो, आपण पाण्याच्या जवळ गेल्यानंतर ते मगर आपल्याला चावेल आणि मगराच्या दंशाने आपला मृत्यू होईल. पण ज्योतिषकार हुशार होते बाबा. ते म्हणले जर पाण्यात मगर राहतो आणि आपण पाण्याजवळ गेलोच नाही तर आपल्याला मरण येणार. त्यांनी सगळी जमीन जागा सगळी इकूनच टाकली. काही काही पहा तुम्ही घ्यायच्यात भानगडीत पडती नाही, पण हाय ते फुकूनच टाकली नाही का. त्याला आखी इकूनच टाकली, खगानच केला नाही का. काही काही ठुलत नाही मा, अजिबात नाही, जाळायला सुद्धा जागा ठेवली नाही मा. आख विकून टाकलं ज्योतिषकाराने आणि सगळं विकून ज्योतिषकार वाळवंट प्रदेशामध्ये गेले. जिथं पाणी नाही, काहीच नाही, अशा प्रदेशामध्ये वाळवंट जिथं फक्त उंटच राहत्या नाही का, कारण 6-6 महिन्यानं तेच पाणी पित्या. आणि म्हणून अशा ठिकाणाला वाळवंट प्रदेशामध्ये ज्योतिषकार गेले आणि गेल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. आता ज्योतिषकारांचं इकडं जसं नाव होतं तसं तिकडे, कारण कला अशी असते महाराज, कला माणसाच्या जीवनामध्ये कुठे जाऊ दे ती आपलं नाव तिथं करते. सज्जनाचं नाव कलेच्या माध्यमातून आपाप होतं. वारे हाती चाले सज्जनाचे माप, आपोआप तिथे इतकी कीर्ती पसरली. तिथला एक राजा होता. तो राजाला माहिती पडला अरे असे ना असे ज्योतिषकार आले, ते फार विद्वान आहे, ते फार ज्ञानी आहे. मग राजाला मूलबाळ होत नव्हतं. राजा म्हटलं त्या ज्योतिषकारांना बोलून घ्या, का होत नाही. आता त्या ज्योतिषकारांनी काही प्रयत्न सांगितले आणि ते प्रयत्न सांगितले. राजानं अनेक वैद्य उपचार करून मूलबाळ होत नव्हतं, पण ज्योतिषकारांनी सांगितलेले प्रयत्न केले आणि राजाला मुलगा झालं. राजाला इतका आनंद झाला. राजाची बायको म्हणली अहो आपल्याला बऱ्याच दिवस मूलबाळ होत नव्हतं, ज्योतिषकारांमुळे झालं, त्यांना काही सोनं नाणं दान करावं. काय काय ज्योतिषकारांचे उपकार आहे म्हटले आपल्यावरती. आता बायकोन सांगितल्यावर राजा होता, पण म्हणला बायकोन सांगितलं आपण सोन्याचाच माल बांधून देऊ म्हणले नाही का. सोन्याचं सिंहासन मस्त त्या ठिकाणी ज्योतिषकारांना फुलाची शय्या वगैरे झोपण्याकरता गोड. आता त्या ठिकाणी त्यांचं नियोजन. कालांतरानं हळूहळू राजाचा मुलगा मोठा झाला. आता पाठीमाग प्रयागला कुंभ भरला आणि तो मुलगा म्हटला बाबा मलाही त्रिवेणीमध्ये स्नान करायला जायचंय कुंभमेळ्यामध्ये. म्हणले भाऊ एक काम कर, व्हॉट्सअपला येतं त्याच्यावरच तू त्रिवेणी संगमाचं दर्शन घे. म्हणले नाही नाही, कुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमाचं कमी येऊ राहिलं. म्हणले मग कोणाचे डोळे कसे दिसून राहिले, कोणाचा हात कसा आहे तेच जास्त व्हायरल होऊन राहिले म्हणले नाही का. म्हणले मला बाबा स्नानाला जायचं. आता राजाच्या मुलानं आणि एकुलते एक म्हटल्यानंतर राजा काही अपेक्षा पूर्ण करणार नाही का. म्हणले चला, पण राजा म्हटलं फक्त तुला घेऊन जाणार नाही, तू आम्हाला झालाच नसता, पण हे उपकार कोणाचे? ज्योतिषकारांचे, बाबाचे. बाबाला घ्यायचं संग. बाबाला म्हणले चला. म्हणले कुठं? आंघोळीला. म्हणले मी बिगर आंघोळीच राहील, पण नका भाऊ तिकडे. काऊन? म्हणले मला मरण जर मागरा पुणे त्याच्यामुळे तिकडे फुकून टाकलं, तुम्ही इकडे कुठे घेऊन चालले? म्हणले राव नाही नाही, म्हणले तुम्हाला यावंच लागतं. म्हणले अहो मला मगरापासून भीती आहे ना. म्हणले तुम्ही लांब उभे राहा, तुम्हाला जवळ पाण्याच्या यायची गरज, तुम्ही फक्त आमच्या सोबत चाला. म्हणले पहा मी पाण्याजवळ अजिबात येऊ नका. निघाले महाराज, गेले तिथं. आता राजाचा मुलगा स्नानाला जाणार. हे ज्योतिषकार मोकार लांब उभे राहिले. पण राजाचा मुलगा म्हणला बाबा मला स्नान करायचंय. मग ते स्नानाकरता संकल्प करावा लागतो. त्या ज्योतिषकारांना मंत्र म्हणवण्याकरता जवळ बोलवा. ते म्हणले माग इकडं माईक द्या, मी लांबून म्हणतो पण जवळ येत नाही राव नाही का, कारण ते चावलं तिथं मगर आलं काय. म्हणले काळजी करू नका, या या जवळ या. म्हणजे अहो काय काळजी, निघल मगर चावलं तर काय काळजी, काळजी करायला तरी मी राहील का. म्हणले काळजी करू नका, तुमच्या आजूबाजूला माझं सगळं सैन्य उभं करतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही उभे राहा. आता आजूबाजूला सैन्य उभं राहिलं आणि मध्ये फक्त ज्योतिषकारण अर्थात माझा मुलगा अर्थात असले तर एवढ्या सैन्यांच्या मधून मगर निघतात कसं मी बघतो म्हटले नाही का. मगर येईल का समजून. म्हणले नक्की सैन्य उभं राहील, तुम्ही तर या तर खरी. आजूबाजूला सगळं सैन्य उभं केलं आणि ज्योतिषकाराला बोलवलं. राजाचा मुलगा पाण्यात उभा आहे, ज्योतिषकार बाजूला उभे, हातात पाणी घ्यायला लावलं आणि संकल्पाचे मंत्र ज्योतिषकारांना म्हणायला लावले. संकल्प सोडला, संकल्प पूर्ण झाला. आता ज्योतिषकारांना वाटलं एवढा आजूबाजूला सैन्य उभं आहे, इथं मगर येणार नाही, आता आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. पण संकल्पाचे मंत्र पूर्ण झाले आणि राजाच्या मुलानं स्नान करण्याकरता पाण्यात डुबकी मारली
आणि त्या मुलाचा वेश त्यानं टाकून दिला आणि त्यानंच मगराचा वेश धारण केला आणि राजाच्या त्या ज्योतिषकारांना त्या ठिकाणी दंश केला. मला मुद्दा हा मांडायचा आहे, मृत्यू चुकवण्याकरता त्यांनी प्रयत्न केला का नाही? पण चुकवता आला का नाही? ज्या जागेवरती, ज्या काळात, ज्या वेळेत, ज्या ठिकाणाला मृत्यू ठरलेला आहे तिथं होणार म्हणजे होणार. म्हणून मृत्यू चुकवण्याकरता प्रयत्न करू नका, कारण आपल्या जीवनामध्ये अंतकाळ गोड होण्याकरता प्रयत्न करा. मग अंतकाळ गोड होण्याकरता शास्त्र असं सांगतं, बाबा आमचे तुकोबार म्हणतात, फक्त प्रपंचात गुंतून राहू नको, क्षणाक्षणाला आपल्या उद्धाराचा विचार कर, कारण हे नाशिवंत आहे, कधी जावं लागेल सांगता येत नाही. महाराज म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह सकळ आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, हे नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, सावधान. म्हणता सावधान हो म्हटले, कारण आयुष्य खातो काळ, तो काळ आपल्याला खाण्याकरता टपलेला आहे. कसा पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, तैसा काळ लोकांनी घडी घडी काळ वाटायाची पाय, वाटायाची पाय, घडी घडी काळ वाटायाची, वाटायाची पाय, घडी घडी काळ वाट याची बाय, वाट याची बाय, घडी घडी काळ याची वाट बाय, याची बाय, हे घडी घडी काळ वाटायाची, वाटायाची पाय, हे घडी घडी काळ वाटायाची, वाटायाची पाय, घडी घडी काळ याची वाट बाय, वाट याची बाय, हो जय हो, घडी घडी काळ याची वाट बाय, याची वाट बाय, आतून केत आहे आवाकाचे, हे घडी घडी काळ वाटायाची, वाटायाची पाय, घडी घडी काळ वाटायाची पाय, वाटायाची पाय, घडी घडी काळ वाट याची वाट बाय, याची बाय, घडी घडी काळ वाट याची बाय, बाय, घडी घडी काळ वाट याची पाहे. आणि अजून किती आहे अवकाश बाबा, याचं किती अवकाश आहे. तो काळ क्षणाक्षणाला, घडी घडीला, मिनिटा मिनिटाला आपली वाट बघतोय. केव्हापासून महाराज म्हणता जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. एखादं लेकरू जन्माला आलं तेव्हापासून तो काळ तुम्हाला मला खाण्याकरता टपलेला आहे. म्हणून आपल्याला कधी जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत पवित्र जीवन जगा. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटत असेल प्रपंचातलं हे सोबत येणार आहे, ते महाराज म्हणता कोणी सोबत येणार नाही. एखादं म्हणशील महाराज माझ्यावरती हा प्रेम करतो, तो प्रेम करतो. महाराज म्हणता तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारडतो सदाई दाई, या संसारा पायी, या प्रपंचा पायी. तुकडोजी महाराज म्हणता रे, एखादा म्हणशील बायको प्रेम करते, मुलं प्रेम करते, पण तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागचे चोर, नाही का, मेल्यावरती खापर फोडतील. हे असं मी म्हणत नाही बरं का, तुकडोजी महाराज म्हणते, तुम्ही म्हणू नका, नाही का. नाही तर घरी गेल्यावर बायकुल म्हणून पोरायला म्हणा चोरे, हे तुम्ही चोरे, नाही का, असं म्हणजे हानतील, घरातून काढून देतील, नाही का. बघा, म्हणून खऱ्या अर्थानं हे सोबत. एखादा म्हणशील महाराज जाऊ द्या बायका पोरं, पण आमच्याकडं त्या ठिकाणी भरपूर श्रीमंती आहे, भरपूर ऐश्वर आहे, आमच्याकडे भरपूर पैसा आहे. पण महाराज म्हणतात तू म्हणशील पैसा अडका, हा येथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या डोक्यावर,
एक मातीचा मडका. आपल्या जीवनामध्ये आपण गेल्यानंतर हा पैसा सोबत येणार आहे का? आपल्या डोक्यावर फक्त एक मातीचा मडका राहणार आहे. दुसरं इथलं काहीच सोबत नेऊ शकत नाही. कसं काही नेऊ शकत नाही? सिकंदराच्या जीवनामधला प्रसंग आहे. एकदा प्रसंग असा निर्माण झाला. सिकंदराचं खरं नाव आहे अलेक्झांडर. हा अलेक्झांडर एकदा ज्या वेळेला खऱ्या अर्थानं यानं प्रतिज्ञाच केली होती विश्व जिंकण्याची, आणि विश्व जिंकण्याची प्रतिज्ञा केलेली हा अलेक्झांडर हा सिकंदर निघाला. साधू विषय आदर होता. भारत ग्रीक नावाचा त्याचा देश सोडून भारतामध्ये त्या ठिकाणी आला, आणि भारतामध्ये आल्यानंतर भारतावरती आक्रमण करत असताना त्याला भारतात जेवढे काही साधू दिसले त्या साधूचं दर्शन घ्यायचं. एक दिवस सिकंदर फिरता फिरता त्याला एक बैरागी महात्मा दिसला. त्याचे कपडे फाटलेले, बाबा मळालेले कपडे, वस्त्र फाटलेले, आणि अशी बगलीमध्ये पिशवी. साधूकडे काय असतं नाही का? आणि साधूकडे तसं जर पाहिलं तर काही काही नसतं. काही काही वेळेला काही काही म्हणतात, महाराज इडून जाताना रात्रीचे जरा जपून जा बरं का, कीर्तनावर का बरं, कारण तिथं चोर वगैरे राहतात. मग आम्ही म्हणतो आता बाबा लोक आहे का, काय राहणार आहे चोरायला, काय सापडणार आहे काही आमच्या पुढचे. ते म्हणले सध्या बाबा लोक आहे का, जेवढं आहे तेवढं कोणाकच नाही म्हणले. पण बघा त्या वेळेला त्या ठिकाणी झाला असता. आता बैरागी महात्मा महाराज ज्यांना खिसाच नाही महाराज, त्यांच्याकडे काय राहणार आहे? ते कपडे फाटलेले, मळालेले, आणि बघले पिशवी घातलेली. आणि बैरागी महात्मा पाहिले, सिकंदरानं दर्शन घेतलं. आणि सिकंदर म्हणतो, बाबा तुम्हाला काय पाहिजे मागा? कोण आहे बाळा तू? मी सिकंदर आहे. विश्व जिंकण्याची प्रतिज्ञा केली, तितकी ताकद आहे. तुम्ही जे म्हणशाल, मी ऐश्वर्यवान आहे, तुम्हाला धन पाहिजे धन देतो, तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे. मला तुझं काही नको बाबा सिकंदर आहे, मी बैरागी, मी देवाचं चिंतन करणार आहे, मला काही नको. नाही ना, काहीतरी मागा बाबा. आता मागा मागाच म्हटल्यानंतर म्हटले या गडील जरा जास्त अभिमान याच्या श्रीमंतीच्या ऐश्वर्याचा झालेला दिसतो. त्या महात्म्यानं काय केलं, मी मागेल ते द्यायला तयार आहे. म्हटले नक्की देईल बाबा, सिकंदर आहे, तुम्ही काही मागा लगेच देईल म्हटले. आता सिकंदर म्हणजे तो काही सामान्य आहे का? समजा मला नरेंद्र मोदी प्रसन्न झाली आणि मी त्यांच्याकडे काही मागितलं, देणार नाही का बाबा? पंतप्रधान आहे देशाचे, काय देऊ शकत नाही. हे पंतप्रधान आहे, ते सिकंदर होता, त्याच्याकडे काय कमी असेल बाबा? तू माग म्हटले काही बी, मी तुला द्यायला तयार, फक्त मागून तर पाय म्हटले. त्यावेळेला त्या महात्म्यानं सांगितलं, सिकंदर तुझ्याकडून मला काही देऊ नको, मग मी जे देतोय तेच मला नंतर देते, सांभाळून ठेव. काय बाबा द्या. असा त्या बगलीमधल्या जोडीमध्ये अर्थात त्या पिशवीमध्ये हात घातला आणि एक सुईन दोरा बाहेर काढला. आणि सिकंदर हे धर म्हणजे याचं काय करायचं, हे तुझ्या जवळ राहू दे सिकंदरा. त्या महात्म्यानं सांगितलं, सिकंदरा तुलाही मरण कधी येईल सांगता येत नाही, मलाही कधी येईल सांगता येत नाही. पण समजा यादा कदाचित मी जर अगोदर मेलो आणि मी मेल्यानंतर मी जर तिकडं गेलो, स्वर्गामध्ये गेलो, देवलोकामध्ये मृत्यू नंतर निघून गेलो, नरकामध्ये स्वर्गात जिथं जाईल तिथं जाईल माझ्या कर्मानुसार. पण गेल्यानंतर काय कर माहितीये का, आता माझे कपडे, माझी परिस्थिती तुझ्यासारखी नाही, तू रोज वेगळे घालू शकतो. माझे कपडे फाटतात, माझे कपडे मळतात. मग ते फाटल्यानंतर मी काय करतो, मला नवीन घेता येत नाही. ही सुईद्वारा का सोबत ठेवलंय, ते फाटले का तिथं लगेच या सुईद्वाऱ्यानं शिवायचे. पण मी मेल्यानंतर वरती माझे कपडे फाटतील म्हणले, मग फाटल्यानंतर तिथं मात्र मला सुईद्वारा भेटणार नाही आणि मला संघ घेऊन जाता येणार. मग एक काम कर, मी मेल्यानंतर तू ज्या वेळेला नंतर मृत्यू पावशील ना, येताना एवढा माझा सुईद्वारावरती घेऊन ये आणि तेवढा मला कपडे शिवण्याकरता दे. सिकंदरानं सांगितलं, बाबा सुईदोरा कुठं वरती नेता येतो का? म्हणले जर तुला सुईन दोरावरती नेता येत नाही तर एवढा अट्टहास कशा करतो गोड्या. म्हणजे आपल्या सोबत एवढं सुद्धा सोबत जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या सोबत येणार काही नाही, फक्त पवित्र कर्म आहे, देवाचं चिंतन आहे, तेवढं आपल्या जीवनामध्ये करा. अन्यथा एखादा म्हणत असेल हे माझं तो माझं, महाराज म्हणता मायबापही कोणाचं नाही आणि गणगोतही कोणाचं नाही, हे सगळं मृगजळासारखं अभंगाचं दूध. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे गणगोत बाबा शेहो, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे गणगोत, 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 कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे गणगोत.
कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत मृगाजळा बंद जाईल लया मृगाजळा बंद जाईल लया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृगजळावत जाईल रया म्हणले हे मृगजळाप्रमाणे हे आपण त्यांच्यावरती प्रेम करतो पण हे आपल्या दुःखाला कारणीभूत ठरणार आहे कसं उदाहरण दिलं ज्ञानोबारानं मृगजळ असतं मृगजळ त्या मृगजळाच्या पाठीमागं हरिण धावतं बाबा आता ते खरं असतं का ते भासतं फक्त त्याच्या पाठीमागे धावल्यानंतर मृगजळाला काही दुःख आहे हे दुःख कोणाला आहे हरणाला बरोबर का नाही कधी काळी हरण ते धावून धावून मृत्यू सुद्धा पावतं म्हणून खऱ्या अर्थानं ते मृगजळासारखं आहे अजून या प्रपंचातलं सुख बिगडाच्या बाहुलीसारखं आहे या प्रपंचातलं सुख आभराच्या सावलीसारखं आहे अर्थात आकाशाची सावली कधी सावली पडत कधी ऊन येईल कसं सांगता येत नाही तसं कधी सुख येईल कधी दुःख येईल आपल्याला सांगता येत नाही म्हणून ज्ञानोबारा म्हणता हा प्रपंच कसा आहे ज्ञानोबारा म्हणता ज्या पद्धतीनं स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या नसतात त्या पद्धतीनं हा प्रपंच खोटा आहे पण यात एकच सत्य देव आहे म्हणून त्या सत्य असणाऱ्या देवाची शरणागती करा त्याचं भजन करा आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल कसं असतं भजन वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा नाही तरी संसार जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृगजळा होत जाईल रया यथामती शरण सोडवली वेळ या दोन सोडून दिले असाच भाव असेल संगतीत ज्ञानोबा तुकोबारानं ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा कैलासवासी वामनराव रामजी शिंदे बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते त्यांच्या दुःखात असलेला परिवार आहे गंगा भागीरथी यशोदाबाई वामनराव शिंदे पत्नी आहे मुली आहे कोंड्याबाई हरिभाऊ गांगुर्डे मनीषा रावसाहेब घोटेकर मुलगी रागिनी सोपान गंगाळे मुलगी मंदा सुखदेव साबळे मुलगी सरला राजेंद्र पान गव्हाणे मुलगी हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे आणि म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांचे पुतणे वगैरे ही सगळी मंडळी त्यांच्या जाण्यानं त्या ठिकाणी दुःखी आहे आणि म्हणून त्या माध्यमातून हरिबाबांच्या माध्यमातून आमच्या नामदेव मामांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचो घडलेलं तुम्हा थोडंसं सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो जाता जाता एकच सांगेल ज्या पवित्र मायबापानं जन्माला घातलं त्या मायबापाला विसरू नका आज बाप काय असतो या परिवाराच्या जीवनामध्ये विचारा तसं बाबांचं जीवन जर पाहिलं तर फार संघर्षामधलं जीवन होतं इतकं संघर्षामधलं त्या ठिकाणी जीवन होतं का त्या ठिकाणी गरिबीची कालावधी होती ज्या कालावधीमध्ये सध्याची परिस्थिती जर पाहिलं तर एका मुलीचं लग्न करणं अवघड आहे इतकी श्रीमंती इतकं टेक्नॉलॉजीचं युग आलंय इतका पैसा पद प्रतिष्ठा आलेली असून सुद्धा एका मुलीचं लग्न करणं जिथं अवघड आहे त्या काळामध्ये गरिबीच्या काळामध्ये कष्टाच्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये बाबानं 5-5 मुलींचा त्या ठिकाणी विवाह केला आणि अशा संघर्षाच्या काळामध्ये जीवन जगले आणि खाण्यापिण्याचे सुखाचे दिवस आले आणि बाबांच्या जीवनामध्ये बाबा त्या ठिकाणी निघून गेले मला असं वाटतं तसं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं बाबांचे पुतणे सुद्धा इथं आल्यानंतर आमच्या नामदेव मामांनी सांगितलं म्हटले महाराज पुतण्यांनी बाबांना मुलगा नव्हता पण मुलगा नाही हे कधी जाणून दिलंच नाही त्यांच्या जीवनामध्ये पुतण्यांनी मुलाची जागा घेतली आणि बाबांची सेवा केली बाबा गेल्यानंतर सुद्धा आईशी गोड सेवा करत आहे अगदी आता मुली तर लांब आहे म्हटली मुली तर सांभाळताच पण पुतण्यांनी सुद्धा कसली कमतरता पडू दिली नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आशे ज्याला कोणी नाही त्यांची सेवा घडणं फार काळाची गरज आहे महाराज आहे त्यांना तर कोणी म्हणतं ज्याच्या जीवनात श्रीमंती आहे ना त्या श्रीमंताला कोणी म्हणतं 2 गुलाबजाम वाढ गरीबाकडे कोणाचं लक्ष नसतं ही सेवा करणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं ज्या पुतण्यांनी मुलगा म्हणून सेवा केली ना त्यांच्या जीवनामध्ये भगवान ज्ञानोबा तुकोबा कधी काही कमी पडून देणार नाही आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये गोड आई वडिलांची सेवा करा याचं कारण असं आहे बाप आहे तोपर्यंत कळत नाही गेल्याच्या नंतर मिळत नाही तो बाप कसा असतो एक कवी गोड वर्णन करतो बाप स्वाभिमानी बाण त्याचा कनक रखना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना
त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया